मुंबई काँग्रेसमधला गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। काँग्रेसनं वंचितला मुंबईमध्ये 62 जागा दिल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसलाय। मात्र मिळालेल्या 62 पैकी तब्बल 21 जागा काँग्रेसकडे परत केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे। नंतर काँग्रेसला 7 जागांवर उमेदवारी न देण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली आहे। आधी काँग्रेसनं वंचितला 60हून अधिक जागा देऊ केल्या, मग त्यातल्या 21 जागा परत काँग्रेसकडे आल्या आणि काँग्रेसवर नामुष्की अशी ओढावली आहे की मुंबईमध्ये काँग्रेसला 7 जागांवर उमेदवारी देताच आलेली नाहीये। ते देऊच शकले नाहीत कारण त्यांच्याकडे उमेदवारच नाही। आपण थेट बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता यांच्याशी। सुस्मिता, काँग्रेसनं वंचित सोबत आघाडी तर केली आणि आश्चर्यकारकरित्या 60हून जास्त जागा दिल्या देखील, पण 7 जागांवर काँग्रेस उमेदवारच देऊ शकलेला नाही अशी काँग्रेसची परिस्थिती आहे। काय सांगाल? अनेक अर्थांनी महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित सोबत बोलणी करत असताना मुंबईमध्ये स्वबळाचा नारा सुद्धा काँग्रेसने दिलेला होता। 167 जागांवरती काँग्रेसनं काल अर्ज दाखल केलेले आहेत। पहिल्यांदा वंचित सोबत युती करत असताना 62 जागा या वंचितला काँग्रेसने सोडलेल्या होत्या। ज्या वंचितची मुंबईमध्ये ताकद नगरसेवकांच्या आकडेवारीनुसार बघायला गेलं तर एकही नगरसेवक वंचित सोबत नाही। याच चर्चेदरम्यान 62 जागा या वंचितला सोडण्यात आल्या। त्यातील काही जागा अर्थात 47 जागांवरती काल वंचितने याद्या जाहीर करत पहिल्या टप्प्यामध्ये अर्ज दाखल केले। उर्वरित ज्या सीट होत्या ज्यामध्ये त्यांना सक्षम उमेदवार मिळाले नाही अशा काही जागा शेवटच्या क्षणाला वंचितने काँग्रेसला देऊ केल्या। त्यानंतर उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली। या शोधाशोधच्या प्रक्रियेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर रासपला 6 जागा, इतर मित्र पक्षांना 1-2 जागा, याचा सगळ्याचं एकूण गणित जुळवलं तर 7 जागांवरती काँग्रेस पक्षाला उमेदवार न देता आल्यानं नामुष्की ओढवल्याचं पाहायला मिळतंय। वर्षा गायकवाड गेल्या काही दिवसांमध्ये नाराज होता। एकूणच मुंबई काँग्रेसमधील गटबाजी आणि त्यातनं उमेदवारांची शोधाशोध यातनं हा सगळा गोंधळ झाल्याचं म्हटलं जातंय। एकीकडे स्वबळाचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे मात्र थेट आपण बघतोय की मुंबईसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीये। काल इतर पक्षांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर रडारड पाहायला मिळत होती, रस्सीखेच पाहायला मिळत होती, परंतु काँग्रेस आणि वंचितच्या विसंवादामुळे मुंबईमध्ये तब्बल 7 जागांवरती काँग्रेस पक्षाकडनं एकही उमेदवार देण्यात आलेला नाही। या सगळ्याला कारणीभूत कोण याबद्दलची कारणमीमांसा केली जाणार आहे। हायकमांड सोबत सुद्धा याबाबत संवाद साधला जाणार आहे। पक्षातीलच विशेष करून मुंबई काँग्रेसमधील विसंवादामुळे या 7 जागा राहिल्याचा सुद्धा आरोप केला जातोय। वंचितने देखील शेवटच्या क्षणापर्यंत आडमुठी भूमिका घेतली आणि नंतर कुठेतरी अशक्य आहेत सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातात हे कळल्यानंतर काल सकाळी उमेदवारांची शोधाशोध करण्यात आली आणि मग अर्ज दाखल करण्यात आल्याचं एकूण जे चित्र आहे ते राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चेचा विषय बनले। नक्की सुस्मिता, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।